बातमीवर नाशिकच्या चांदवडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना एका टेम्पोनं उडवलंय। टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची शक्यता आहे। तर या अपघातामध्ये सोग्रस फाट्याजवळ एक 8 ते 9 विद्यार्थी जखमी झालेत आणि मंत्री दादा भुसेंनी जखमींना सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केलंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बब्बू शेख हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। बब्बू, काय सांगाल? इथं काही विद्यार्थी होते, त्यांना टेम्पोनं धडक दिल्याचं कळतंय, उडवल्याचं कळतंय, काय स्थिती आहे विद्यार्थ्यांची आणि कसा काय हा अपघात घडला? शाळा सुटल्यानंतर हे सर्व विद्यार्थी घरी जात असताना मागून हा जो टेम्पो आला तो मद्यधुंद अवस्थेत अशा लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी एका पाठोपाठ 7 ते 8 विद्यार्थ्यांना धडक दिली। त्याच्यात 7 ते 8 जे प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली, 7 ते 8 विद्यार्थी जखमी झालेले। त्यापैकी समृद्धी पवार, आदित्य गांगुर्डे आणि दीपक केदारे हे 3 विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहे। त्यांना चांदवडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले। विशेष म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मालेगावला जात असताना त्यांना जेव्हा ही माहिती मिळाली की अपघात झालाय, त्यांनी तातडीने दखल घेतली आणि ते जिल्हा रुग्णालयात पोहोचलेले आहे। विशेष म्हणजे नागरिक इतके संतप्त झालेले आहे की 1 तासापासून त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलेला आहे। या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे। इथे पोलीस नसतो, त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर नाहीये, त्याच्यामुळे हे अपघात होत आहे। शाळा या ठिकाणी तरी इथे लक्ष दिलं जात नाही असं म्हणत 1 तासापासून त्यांनी महामार्ग रोखून धरलेला आहे। फरा बरोबर आहे, त्यामुळे आता याची दखल घेतली जाणार का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग